कसे गेले या कुटुंबाला माहिती आहे। महाराष्ट्र अक्षरशः खळबळून जागा झालेला होता। कुठेतरी एक विदारक वास्तव, विदारक सत्य महाराष्ट्रापुढे होतं। माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। 30 दिवस पूर्ण होत आहेत। आज काय भावना आहेत? तुम्ही समाधानी आहात या सगळ्या तपास यंत्रणेवर? भावना त्याच आहेत ज्या पहिल्या दिवशी होत्या। जो त्रास आहे, जे सगळं अस्ताव्यस्त झालेली परिस्थिती आहे, त्याच्यात कुठेही थोडाही बदल नाही झालेला। फक्त पाठीवर हात ठेवून कुटुंबाच्या जे लोक सगळे आधार देत आहेत, जे लोक सांत्वन करत आहेत, जे लोक भेटत आहेत, त्यावर कुटुंब सध्या आहे। आणि दुःख खूप मोठं आहे, ते पचू शकत नाही। खूप मोठ्या प्रमाणात दुःख आहे। आणि परवा दिवशी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो। त्यांनी आम्हाला जो विश्वास दिला आहे, जे की अधिवेशनात दिला होता, त्यावर आम्ही त्यांना विनंती केली की जसं आपण सगळे बोललात, आम्हाला विश्वास दिला, त्याप्रमाणे सगळ्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा करा। एक महाराष्ट्राला उदाहरण होईल की या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीला माफ केलं जात नाही, त्याला शिक्षाच दिली जाते। म्हणजे आम्ही बोलल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं की ह्या सगळ्या गोष्टी ह्या 100% होणार। शेवटच्या गँगमधला शेवटचा आरोपी किंवा गँगमधला शेवटचा सदस्य त्यांच्या, जे हे सगळं प्रकरण आहे संघटित गुन्हेगारीचं, त्याच्यातला शेवटचा माणूस संपेपर्यंत गुन्हेगार, तोपर्यंत आपण थांबणार नाहीत, सगळ्यांना शिक्षा देणार। 9 तारखेला घटना घडली होती। 10 तारखेपर्यंत मृतदेह आहे ताब्यात घेण्यात आला नव्हता। आरोपी फरार होईपर्यंत कुठेतरी पोलीस यंत्रणा गाफील होती। आरोपी ज्या दिवशी संतोष अण्णा यांची हत्या झाली, त्या दिवशी 10:30 वाजेपर्यंत रात्री आरोपींचे मोबाईल चालू होते। त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे, कारण मी त्या दिवशी फोन केले होते ह्याला विष्णू चाटेला। फोन चालू होता, बहुतेक 11पर्यंत फोन चालू होते सगळे। त्यावेळेस ते आरोपी भेटू शकले असते। मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय, आपण कुणावरच आरोप करत नाही, पण आपण जी परिस्थिती आहे ती वेळोवेळी सांगतोय। म्हणजे आपण ज्या गोष्टी मांडल्यात त्या सगळ्या सत्य आहेत। आणि आमच्या कुटुंबावर एवढा दुःखाचा डोंगर कोसळलेला होता, त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टी त्यावेळेस म्हणू शकत नव्हतो किंवा आमची परिस्थिती नव्हती कुटुंबाची तशी। विष्णू चाटेला त्या दिवशी तुमचे किती कॉल झाले होते? विष्णू चाटेचं आश्वासन सतत काय येत होतं? आश्वासन काय देत होता तो? साधारणतः माझे 30 कॉलपर्यंत झालेत। मग कनेक्ट झालेले कॉल त्याच्यामध्ये काउंट होत नाहीत। 15 ते 20च्या दरम्यान कॉल त्यांना कनेक्ट झालेले आहेत आपले। आणि ते म्हणत होते की अर्ध्या तासात येईल। बरं, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला असता का नसता हे त्यावेळेचा प्रश्न आहे। पण आपले जे पोलीस स्टेशनचे PI साहेब आहेत, ते देखील असंच सांगत होते की भाऊ आले का सांगा, आम्हाला घरी पोहोचले का सांगा। त्याच्यानंतर PSI शिंदे साहेब तेच म्हणत होते की भाऊ अण्णा आले की आम्हाला सांगा। म्हणजे माझं PSI साहेब, PI साहेब आणि विष्णू चाटे, म्हणजे सेम ते तिघजण मला सांगत होते। म्हणत होते आले का सांगा, ते म्हणत होते येतील। असं आमचं संभाषण चाललं। किंवा पहिल्यांदा कॉल केलं ते त्यावेळेस सांगितलं होतं की 20 मिनिटात सोडायला सांगतो, 20 मिनिटात आणून देतील तुम्हाला, असं संभाषण झालेलं त्या दिवशीचं। विष्णू चाटेंनी जर व्यवस्थित सहकार्य केलं असतं तर आज संतोष भाऊ जिवंत असले असते? त्यांनी सांगितलं असतं ना की या ठिकाणी आहेत, तर कमीत कमी 200-300 गावातले सगळे लोक रस्त्यावर होते, ते त्या दिशेने गेले असते। किंवा पोलीसच्या गाडीला जरी सांगितलं असतं त्यांनी की सायरन वाजवत तुम्ही त्या दिशेनं जा, तरी आपण कुठंतरी म्हणू शकलो असतो की आपल्या भावाचा जीव वाचला असता। तसं कुठलाच प्रकार झाला नाही। विष्णू चाटेंनी अद्याप त्याचा मोबाईल पोलिसांना दिला नाही। हे शक्य आहे असं वाटतं की 10 दिवस झालं पोलीस तपास करताय, CID तपास करताय। एकीकडे CID सांगते की आरोपी आम्हाला सहकार्य करतात, दुसरीकडे आम्हाला समजते की त्याचा मोबाईलच आणखीन जमा नाही। मग तपास कशा पद्धतीने असू शकतो हा? आता तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यांच्यासाठी की मोबाईल त्यांना दिला नाही का, ठेवला आहे का नाही दिला, त्यांना माहिती। त्यांनी तो मोबाईल कसा ताब्यात घ्यायचा आणि तपासाला कसा वेग द्यायचा, ते त्यांनी पुढं येऊन केलं पाहिजे सगळ्या गोष्टी। कारण 1 महिनाभर जर मोबाईल नाही भेटत तर मग पुढची काय परिस्थिती असू शकते? आज काय मागणी करताय? महाराष्ट्र पूर्णपणे हळहळतोय तुमच्याकडे बघून। खरं तर या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत। तुम्हाला ह्या गोष्टी विचारल्या नाही पाहिजेत आम्हाला, मात्र महाराष्ट्रापुढे हा प्रश्न आहे। काय तुमच्या अपेक्षा आहेत? कशी कारवाई झाली पाहिजे?
निपक्षपातीपणे कारवाई झाली पाहिजे. आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पण हेच सांगितलं, जनतेला पण तेच सांगतोय की ह्याच्यात जे सगळे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार कुठंच सुटले नाही पाहिजेत. जेणेकरून आता वैभवीनं सकाळी सांगितलं की त्यांना शिक्षा झाली तर आम्हाला तिळभर सुख मिळणार आहे, फक्त की आमच्या भावाचे जे हत्यार आहेत त्यांना शिक्षा भेटली. त्यांना केलेल्या गुन्ह्याची ती शिक्षा आहे, पण आमचा काय कसूर आहे त्याच्यामध्ये? आम्ही तर निष्पाप, आमचा माणूस गेला ना. पण की महाराष्ट्राला पुढं कळलं पाहिजे की या महाराष्ट्रात गुन्हेगाराला थारा दिला जात नाही. वैभवी माझ्यासोबत आहे. वैभवी, 30 दिवस पूर्ण होत आहेत बेटा, काय कारवाईची तुझी मागणी राहील? गेल्या अनेक दिवसापासून तू पण हातबल आहेस, निराशाच आम्ही पाहतो. मागणी हीच आहे की जे आरोपी आहेत आणि त्यांना कोण मदत करणारे आहेत त्यामध्ये यांना सह आरोपी करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि माझ्या वडिलांना किंवा तसेच ज्यांच्यावर माझ्या वडिलांच्या आधी ज्यांना अन्याय झालेत आणि ते समजा लढू नाही शकले, आमच्यासारखं उभारू नाही शकले, सावरू नाही शकले, त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी एकच मागणी आहे की लवकरात लवकर न्याय झाला पाहिजे. या सगळ्या तपास यंत्रणांवर तू समाधानी आहेस? समाधानी म्हणजे आता ते त्यांच्या प्रक्रियेनं काम करत आहेत. त्यांची म्हणजे जी हालचाल चालू आहे ती तर म्हणजे समजा मला तर त्यातील इतकं काही समजत नाही आहे, पण ते त्या प्रकारे त्यांचं काम करत असतील. पण आमची एकच मागणी आहे की जे तुमचा तपास चालू आहे ते लवकरात लवकर व्हावा आणि जे आरोपी असतील त्यांना तुम्ही जे एक राहिलं त्याला लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर कारवाई करा. नक्कीच हे संतोष देशमुख यांचे हे बंधू आहेत. धनंजय, मुलगी वैभवी आहे, मुलगा पण सोबत आहेत. खरं तर आज या प्रकरणाला 30 दिवस पूर्ण होत आहेत, मात्र हवं तसं कारवाई जी आहे, हवी तशी केसमध्ये प्रोग्रेस आहे ते होताना दिसत नाही. कुटुंब हातबल आहे, नाराज आहे. नातेवाईक पण वास्तविकपणे सांगतायत की 30 दिवसानंतर ही कारवाई ठोस व्हायला पाहिजे. मात्र कृष्णा आंधळे नावाचा जो आरोपी आहे तो अद्याप पोलिसांच्या हाती लागत नाही. हे बीड पोलिसांचंच नव्हे तर CID असेल, SIT असेल, यांचंही मोठं अपयश म्हणलं तरी आता वावगं वाटणार नाही. 30 दिवसानंतर निदान माझ्या वडिलांसोबत जी घटना घडली ते इतरांसोबत घडू नये अशी आर्त हाक जी आहे ती वैभवी देते. तर दुसरीकडे बंधू धनंजय देखील माझ्या भावाच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशीच मागणी आता जोर धरताना दिसते. कॅमेरा पर्सन विनोदसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.